वरवट बकाल बसस्थानक परिसरात 11 केव्ही लाईनमुळे जीवितास धोका, प्रशासनाला तात्काळ कारवाईची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा। संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे उभारण्यात येत असलेल्या 11 केव्ही विद्युत लाईनमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे। या संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांनी संबंधित विभागांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। निवेदनानुसार रिंगणवाडी मोमिनाबाद येथून वरवट बकाल उपकेंद्राकडे येणाऱ्या विद्युत लाईनच्या कामात अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत। विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता 11 केव्हीचा खांब उभारण्यात आला असून तो थेट डायलिसिस सेंटरच्या जवळ असल्याने रुग्णांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। तसेच स्वर्गीय वसंतराव बकाल स्मारकाजवळ सपोर्टिंग तार टाकण्यात आल्या असून त्यासाठी आवश्यक परवानग्या घेतलेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। बसस्थानक परिसरातील दुकानदारांच्या तक्रारीकडेही सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। बसस्थानक परिसर हा नेहमीच नागरिक, प्रवासी व व्यापाऱ्यांनी गजबजलेला असल्यामुळे या भागातून जाणारी उच्चदाब विद्युत लाईन भविष्यात गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। याशिवाय भविष्यात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालाही या लाईनमुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। या सर्व बाबींचा विचार करून संबंधित विभागाने तात्काळ काम थांबवावे, नियमबाह्य उभारलेले खांब व तार हटवाव्यात, तसेच सुरक्षित पर्यायी मार्गाने लाईन टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या 6 ते 7 दिवसांत वरवट बकाल बसस्थानक येथे लोकशाही मार्गाने अन्नत्याग आंदोलन किंवा उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे। कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांवर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे। या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। त्यामुळे मी माझ्या वरिष्ठ कार्यालयाला चौकशी केलेली आहे की त्यांच्याकडून कुठल्या प्रकारची परवानगी दिलेली गेलेली आहे किंवा नाही। मान्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिराजदार सरांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यानुसार आणि या भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिलेल्या पत्रानुसार शिवाय वरवट बकाल येथील काही ग्रामस्थही भेटलेले आहेत आणि त्या अनुषंगानं मी कार्यकारी अभियंता विद्युत वितरण संग्रामपूर यांना एक पत्र दिलेलं आहे की ते कोणाच्या आदेशाने आणि कोणाच्या संमतीनं हे केलेलं आहे। याची मी माहिती विद्युत वितरण विभागाला सांगितलं, आणि एक महत्त्वपूर्ण विषय आहे तर ज्यावेळेस तो या वाल्यांनी काढलेला आहे तर तो आपल्या डायलिसिस सेंटरचा महत्त्वाचा विषय आहे। डायलिसिस सेंटरच्या लगतच त्यांनी फोन काढला आणि त्यांच्या माकडाच्या संदर्भात किंवा जर काहीतरी वारंवार जर आलं त्या ठिकाणी आपली डायलिसिस सेंटरची लाईन बंद होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही। सर याबद्दल काय म्हणू शकता आपण? सदर विद्युत खांब हा ग्रामीण रुग्णालयाच्या फ्रंट गेटच्या जवळच आहे, जिथं त्यासाठी सेपरेट ग्रामीण रुग्णालयासाठी एक वेगळा डीपी बसवण्यात आलेला आहे, त्याच्या शेजारीच उभा करण्यात आलेला आहे। तर त्यामुळं जर हे 33-11 केव्हीची जर लाईन असेल आणि काही ॲक्सिडेंटल काही जरी झालं तर ग्रामीण रुग्णालयाच्या डायलिसिस विभाग आणि ओव्हरऑल ग्रामीण रुग्णालयाच्याच बिल्डिंगवर आणि विद्युत विभाग खंडित झाल्यामुळं डायलिसिस आणि बाकीच्या भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष देवराव सोळंके। माझ्या इथं वरवट बकालमधून रिंगणवाडी ते वरवट बकाल या संदर्भात एक 11 केव्ही 11,000 केव्ही लाईन गेलेली आहे। तर हे या दुकानदाराच्या काही दुकानदाराच्या वरतून लाईन गेलेली आहे, परंतु या लोकांना झालेली आहे किंवा होणार आहे। यापुढे हे लक्षात घेऊन या लाईनला बाहेर गावाहून
जिकडून तुम्हाला रस्ता सापडत असेल त्या रस्त्याने हे सर्व तुमच्या लाईनचे केबल तार तुमचं काय निवारण असेल ते अंडरग्राऊंड तुम्हाला जसं सुरू होईल त्या हिशोबाने तुम्ही ते करण्यात यावे, जेणेकरून गोरगरिबांच्या जीवाला जो अडथळा झाला किंवा त्यांच्या जीवाला धोका आहे तो टळेल. तसेच ग्रामीण रुग्णालय या दवाखान्यामधील यांनी पोल बगर परमिशनचे काढलेले आहेत, तर तिथे डायलिसिसची DP वगैरे सर्व आहे. आणि त्या DPचा जर कोणाला धोका झाला किंवा जीवहानी झाली तर याचा जबाबदार कोण राहील. तर हे सर्व पोल काढून गावाच्या बाहेरून टाकावे, नाहीतर मी 6 दिवसानंतर मी उपोषणाला बसेल किंवा अन्यथा मी अंगावर पेट्रोल घेऊन इथं आत्मदहन करेल.